तारीख 3 फेब्रुवारी 2025 स्थळ मुंबई पुणे एक्सप्रेसवे खंडाळा घाटातील आडोशी बोगदा। प्रोपलिन गॅस घेऊन निघालेला टँकर इथे उलटतो आणि 1-2 नाही तर तब्बल 33 तास या महामार्गावर वाहतूक कोंडी होते। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला दुसरा काही पर्याय हवा असा पुढे प्रश्न येतो। त्यानंतर राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या। आता कर्जत, भीमाशंकर, शिरूर या महामार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। या नव्या महामार्गामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला वरील वाहतूक 70% कमी होईल असा सरकारचा दावा आहे। नेमका हा महामार्ग कसा असणार आहे, मराठवाड्याला त्याचा काय फायदा होईल, हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांना मुंबईला जाण्यासाठी शिरूर घोड नदी येथून जावे लागते त्यांच्यासाठी हा महामार्ग सोयीस्कर ठरणार आहे। कारण शिरूर ते मुंबई या महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक असते। त्यामुळे बीडकरांना मुंबईला जाण्यासाठी 8 ते 10 तास लागतात। त्यात लोणावळा आणि खंडाळा घाटात ट्रॅफिक असेल तर मग 12 ते 14 तास लागतात। त्यामुळे वाहनधारकांना मुंबईचा प्रवास अजिबात नकोसं होतो। घाटातील ट्रॅफिकला पर्याय म्हणून मिसिंग लिंकचा पर्याय पुढे आला, पण त्यातूनही मुंबई पुणे एक्सप्रेसवरील ताण कमी होणार नाही। म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली। या बैठकीत कर्जत, भीमाशंकर, शिरूर या महामार्गाला तत्वतः मंजुरी देण्यात आली। त्यामुळे मराठवाड्यातील वाहनधारकांना पुण्याला वळसा घालण्याची गरज पडणार नाही। या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्यासह राजेश अग्रवाल, अप्पर मुख्य सचिव मिलिंद महेश्कर, मुख्य सचिव OP गुप्ता उपस्थित होते। हा नियोजित महामार्ग रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथून सुरू होणार आहे। नेरळ, नेरे, महाळडुंगे, कशेळे, सावळे, तडपेवाडी, वारे आणि आंबिवली या गावातून जाईल। पुढे पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव परिसरातील कुडे, घोटीवली, शिरगा व तळेघर, भीमाशंकर, राजगुरुनगर, पाबळ आणि शिरूर असा हा महामार्ग असेल। शिरूर परिसरातील वांद्रे, शरदवाडी, रांजणगाव, MIDC आणि शिरूर अशी या महामार्गाची जोडणी असेल। हा महामार्ग अंदाजित 175 किलोमीटर अंतराचा असणार आहे। या महामार्गामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचे जवळपास 53 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे। त्यामुळे त्यांची इंधन आणि वेळेची देखील बचत होणार आहे। शिवाय रांजणगाव, शिरूर, चाकण, MIDC ला थेट उरण येथील बंदराशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। हा महामार्ग केवळ महामार्ग राहणार नाही, विकासाची नवी दिशा खुली होणार आहे। महाराष्ट्र सरकारने दळणवळण आणि पायाभूत क्षेत्रात मोठं काम केले, त्याचा फायदा विकासाला होणार आहे। नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गामुळे या 2 शहरातील अंतर कमी झाले। आता नागपूर ते गोवा हे अंतर कमी होण्यासाठी सरकारने शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती हाती घेतली होती। आता नागपूर ते गोवा हे अंतर कमी होण्यासाठी सरकारने शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती हाती घेतली आहे। परंतु या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। त्यामुळे तो पूर्ण होईल की नाही ते पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। बाकी कर्जत ते शिरूर या महामार्गाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।